हॅलो फ्रेंड्स, मागील लेक्चरमध्ये आपण डिटर्मिनंट्सचे जे काही सगळे कन्सेप्ट्स होते ते व्यवस्थित बघितलेले आहेत. त्याबरोबर जे एक्सरसाइज मधले एक्झाम्पल्स आहेत, जे क्वेश्चन्स आहेत, त्या टाइपचे सगळे क्वेश्चन्स आपण घेतलेले आहेत, बरोबर ना. आणि त्यावेळेस मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स होमवर्कला पण दिले होते, बरोबर ना. आता मग तुम्हाला डिटर्मिनंट हा कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात आला असेल तर लक्षात घ्या, आज आपण डिटर्मिनंट वरती आधारित काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स बघणार आहोत. म्हणजे तुम्हाला जेडब्ल्यू मेन्सला जे काही ज्या लेवलचे क्वेश्चन्स येतात त्या लेवलचे काही क्वेश्चन्स आज आपण बघणार आहोत. तर लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही डिटर्मिनंट्सचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स बघताय तेव्हा सगळ्यात महत्वाचं तुम्हाला त्या डिटर्मिनंटचे जे ट्रान्सफॉर्मेशन्स आहेत, म्हणजे आपण त्या ठिकाणी युजिंग प्रॉपर्टीज तो डिटर्मिनंट जितका होईल तेवढ्या लवकर आपल्याला तो सॉल्व्ह करता आला पाहिजे, बरोबर. आणि नेमकं तुम्हाला तिथं दिलंय काय आणि तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे हाही कन्सेप्ट म्हणजे हेही तुमच्या लक्षात यायला पाहिजे, कारण हे खूप महत्वाचं आहे, बरोबर ना. म्हणजे डिटर्मिनंट मध्ये तुम्हाला विचारलेला प्रश्न तुम्हाला व्यवस्थित लक्षात आला पाहिजे आणि त्याबरोबर तुम्हाला त्या ठिकाणी कोणती प्रॉपर्टी यूज करायची हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आणि तसंच डिटर्मिनंटचं एक्सपान्शन अलॉंग एनी रो और अलॉंग एनी कॉलम तुम्हाला करता आलं पाहिजे. म्हणजे जसं की एक्सपांड द डिटर्मिनंट अलॉंग फर्स्ट रो, अलॉंग सेकंड रो, अलॉंग थर्ड रो असेल किंवा अलॉंग फर्स्ट सेकंड थर्ड कॉलम असेल, बरोबर. किंवा तुम्हाला मायनर्स आणि कोफॅक्टर्स यांच्यातलं इंटर रिलेशन माहित असलं पाहिजे. एखाद्या एलिमेंटचा पर्टिक्युलर एलिमेंटचा तुम्हाला मायनर किंवा त्याचा कोफॅक्टर पण इझिली फाइंड आउट करता आला पाहिजे. जर हे तुम्हाला सगळं व्यवस्थित जमलं तर मग तुम्हाला कॉम्पिटिटिव्हला विचारणारी एक्झाम्पल्स काही अवघड नाहीये. आता तसंच तुम्ही 10th पर्यंत अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे एपी आपण बघितलेला, बरोबर ना. 10thला तुम्ही बघितलेला आहे. जो 10th मध्ये तुम्ही अल्जेब्रामध्ये अरिथमेटिक प्रोग्रेशन हा टॉपिक बघितलाय, बरोबर ना. त्या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये तुम्हाला जे nth टर्म आहे, जे तुम्हाला जर ए ही फर्स्ट टर्म असेल आणि डी इज द कॉमन डिफरन्स, देन nth टर्म tn इज इक्वल्स टू a प्लस n मायनस 1 इंटू डी, बरोबर ना. त्या पद्धतीनं तुम्हाला सम ऑफ n टर्म्स, 3 टर्म्स इन एपी, 4 टर्म्स इन एपी, 5 टर्म्स इन एपी हेही तुम्हाला माहित असलं पाहिजे. आणि लक्षात घ्या, डिटर्मिनंट मध्ये आणखी एक पुढचा पॉइंट म्हणजे त्याच्यात तुम्हाला जेव्हा मेन्स लेवलचे क्वेश्चन्स तुम्ही बघणार आहे तेव्हा तुम्हाला एपी बरोबर जॉमेट्रिक प्रोग्रेशन म्हणजे जीपी म्हणतोय आपण त्याला आणि हार्मोनिक प्रोग्रेशन हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे. आणि हे सगळं तुम्ही 11thला म्हणजे सुरुवातीला बघणार आहे. जेव्हा आपलं ऑफलाईन लेक्चर सुरू होतील तेव्हा आपण हे सगळे कन्सेप्ट बघूया व्यवस्थित, बरोबर ना. तर मग मी काय करतोय, आजपासून आपण डिटर्मिनंट्सचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स बघणार आहोत. तर बघा, मग आज सुरुवात करूया पहिल्या एक्झाम्पलला. तर फर्स्ट क्वेश्चन इथे तुमच्या समोर आहे. काय क्वेश्चन दिलाय जरा व्यवस्थित बघा. काय म्हटलंय बघा, इफ एक्स इज नॉन रियल क्यूब रूट ऑफ -2 म्हणजे एक्स काय आहे, एक्स इज अ नॉन रियल क्यूब रूट ऑफ -2. नॉन रियल मीन्स नॉट रियल, बरोबर. रियल नाहीये, लक्षात घ्या. मग नॉन रियल क्यूब रूट ऑफ -2, देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ दिस. तर तुम्हाला या दिलेल्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आता इथं सगळ्यात पहिला काय, जे तुम्हाला जे कंडिशन दिलेली आहे की एक्स इज नॉन रियल क्यूब रूट ऑफ -2 म्हणजे काय ते आपण बघूया. बघा, याचं सोल्युशन मी या ठिकाणी एक्सप्लेन करतोय. एक्स इज अ नॉन रियल, एक्स इज नॉन रियल क्यूब रूट ऑफ -2, बरोबर ना. म्हणजे याचा अर्थ काय झाला, व्हॉट इज देअरफॉर एक्स इज इक्वल्स टू व्हॉट -2 रेज टू किती 1/3 किंवा हेच तुम्ही असं लिहू शकता क्यूब रूट ऑफ -2. ही एक्स ची व्हॅल्यू आहे, लक्षात घ्या. आता मी काय करतोय, टेकिंग क्यूब ऑन बोथ साइड, दोन्ही बाजूचा क्यूब घेऊया. म्हणजे काय होणार आहे बघा, मग एक्स क्यूब इज इक्वल्स टू काय आलं -2 आलं, बरोबर ना. म्हणजे ही तुमची एक्स क्यूब ची व्हॅल्यू झालेली आहे, एक्स क्यूब बरोबर -2. आता काही जण असा विचार करतील की तर दिलेल्या डिटर्मिनंट मध्ये तर कुठंच एक्स क्यूब नाहीये, मग हे का घ्यायचं. जेव्हा तुम्ही हा डिटर्मिनंट एक्सपांड करणार आहे त्यावेळेस तुम्हाला या व्हॅल्यूचा उपयोग होईल, लक्षात घ्या. आता मग आपण दिलेलं जे डिटर्मिनंट आहे ते एक्सपांड करूया, बरोबर ना. आता दिलेलं डिटर्मिनंट काय बघा, यस डिटर्मिनंट 1 2x 1
त्याच्यानंतर एक्स स्क्वेअर 1 आणि 3x स्क्वेअर, त्याच्यानंतर 2 आहे 2x आणि 1, बरोबर ना. आता या डिटर्मिनंटची आपल्याला काय करायची आहे बघा, व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. म्हणजे याचं सिम्प्लिफिकेशन करायचं आहे, याचं एक्सपान्शन आपल्याला करायचं आहे. तर मग याचं एक्सपान्शन आपल्याला माहित आहे. यस, पहिला एलिमेंट घेतला 1, तो कॉलम आणि रो ड्रॉप केला, राहिलं काय बघा 1 3x स्क्वेअर 2x आणि 1, बरोबर ना. पहिला कॉलम आणि रो ड्रॉप केला 1 3x स्क्वेअर 2x आणि 1. नंतर मायनस 2x, पुन्हा कॉलम आणि रो ड्रॉप करा, राहतं काय बघा यस एक्स स्क्वेअर, त्याच्यानंतर 3x स्क्वेअर, त्याच्यानंतर 2 आणि 1, बरोबर ना. काय केलं बघा, मायनस 2x कॉलम आणि रो ड्रॉप केला, राहिलेले टर्म्स या ठिकाणी लिहिलेले आहेत आणि प्लस पुढचं काय बघा 1, पुन्हा कॉलम आणि रो ड्रॉप करा, काय येतं एक्स स्क्वेअर 1 2 आणि किती 2x. लक्षात आलं का बघा. हा डिटर्मिनंट आपण फक्त एक्सपांड केलेला आहे, बरोबर ना. आणि आता मग इथे एक्सपान्शन करूया आणि त्यामध्ये आपल्याला या एक्स क्यूब इज इक्वल्स टू काय ठेवायचे, एक्स क्यूब ची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी पुट करायची आहे. तर सोडवूया मग. किती येतं बघा हे, यस 1 इंटू 1 मायनस बघा 2x स्क्वेअर म्हणजे 2x इंटू 3x स्क्वेअर आहे, म्हणजे किती ना 2 3 जा 6 x स्क्वेअर इंटू x, दॅट इज अ एक्स क्यूब. लक्षात आलं का बघा. त्याच्यानंतर मायनस 2x बघा, पुन्हा एक्स स्क्वेअर इंटू 1 दॅट इज एक्स स्क्वेअर, मायनस 2 3 जा दॅट इज 6 एक्स स्क्वेअर. समजतो का बघा. आणि पुढं प्लस किती येणार आहे बघा, एक्स स्क्वेअर इंटू 2x दॅट इज 2x क्यूब मायनस 2 इंटू 1 12. समजतं का बघा. इथं आपण काय करतोय, मेन डायगोनलच्या एलिमेंटचा प्रोडक्ट करतोय, मायनस सब डायगोनलच्या एलिमेंटचा प्रोडक्ट करतोय, बरोबर ना. डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2 त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपण या फॉर्मने जातो, या मेथडने जातोय, बरोबर ना. तर आता मग याच्या पुढे सिम्प्लिफाय करूया आणखी. 1 मायनस 6x क्यूब मायनस 2x बघा, इथं एक्स स्क्वेअर मायनस 6x स्क्वेअर म्हणजेच किती येतं मायनस 2x इंटू दिस इज मायनस 5x स्क्वेअर आणि पुढं प्लस 2x क्यूब आणि मायनस किती आहे 2, बरोबर. सिम्प्लिफाय करा, किती येतं सांगा या ठिकाणी 1 मायनस 6x क्यूब मायनस मायनस प्लस 2 5 जा 10x क्यूब प्लस 2x क्यूब आणि मायनस किती आलं 2. आता सिम्प्लिफाय करा ना बघा, 1 मायनस 2 दॅट इज अ मायनस 1, मायनस 6x क्यूब प्लस 10x क्यूब म्हणजे 10 मायनस 6 दॅट इज अ 4x क्यूब आणि 4x क्यूब प्लस 2x क्यूब दॅट इज अ 6x क्यूब, बरोबर ना. आलं. आणि बघा, जेव्हा तुम्ही हा दिलेला डिटर्मिनंट एक्सपांड करताय, एक्सपांड केल्यानंतर तुमच्या लक्षात आलं की याचा यूज आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. म्हणजेच काय, x इज अ नॉन रियल क्यूब रूट ऑफ -2 आहे, म्हणजे x क्यूब बरोबर किती आहे -2 आहे. म्हणजे ही तुम्हाला इनडायरेक्टली व्हॅल्यू दिलेली आहे, ती व्हॅल्यू आता या ठिकाणी आपण पुट करूया. मग इथं बघा काय येणार आहे -1 प्लस 6 इंटू -2 आणि सांगा मला मग किती येणार आहे -1 मायनस 12. सो व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट b म्हणतो मी त्याला, किती येतं -13 म्हणजे -13 हे आपलं करेक्ट आन्सर आलेलं आहे. आणि विच इज द करेक्ट आन्सर नाव हियर, बी. बी हे काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. म्हणजे बघा प्रश्न काय होता, इफ x इज अ नॉन रियल क्यूब रूट ऑफ -2 देन व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट इज अ -13. म्हणजे या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय झालेली आहे बघा -13. इथं फक्त कन्सेप्ट काय यूज केला, नॉन रियल क्यूब रूट ऑफ -2 एक्स क्यूब बरोबर -2 दिलेला डिटर्मिनंट आपण सॉल्व्ह केलेला आहे. आणि सॉल्व्ह केल्यानंतर जो जिथं जिथं एक्स क्यूब असेल त्या ठिकाणी तुम्ही काय पुट केला -2 पुट केलेला आहे. आणि -2 पुट केल्यानंतर तुम्हाला आन्सर काय मिळालं बघा, -1 मायनस 12 दॅट मीन्स d इज इक्वल्स टू -13. तर ही आहे या डिटर्मिनंटची व्हॅल्यू. सर्वांना व्यवस्थित लक्षात आलं का बघा. पहिला ऑब्जेक्टिव्ह आहे डिटर्मिनंट्स वरचा. सोपे आहेत ऑब्जेक्टिव्ह फार काही अवघड नसतात, लक्षात घ्या. पण तुम्हाला तो कन्सेप्ट त्याचं एक्सपान्शन जमायला पाहिजे, बरोबर. आता हे जर पहिलं जर एक्झाम्पल पहिला क्वेश्चन व्यवस्थित लक्षात आला असेल तर असंच आपण पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. आता बघा सेकंड क्वेश्चन मी या ठिकाणी लिहिलेलं आहे. काय बघा सेकंड क्वेश्चन विच इज व्हेरी सिम्पल, बरोबर. या ठिकाणी तुम्हाला
ट्रिग्नॉमेट्रिकचे जे फंडामेंटल आयडेंटिटीज आहेत त्या आयडेंटिटीज तुम्हाला माहित असल्या पाहिजेत. कोणत्या कोणत्या बघा, एकूण 3 आयडेंटिटीज आपण बघितलेल्या आहेत. दॅट इज साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. बरोबर. मग त्यावरून तुम्ही 1 मायनस साइन स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर म्हणू शकता किंवा 1 मायनस कॉस स्क्वेअर इज इक्वल्स टू साइन स्क्वेअर म्हणू शकता. त्याच पद्धतीने सेकंड फंडामेंटल आयडेंटिटी कोणती होती, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा. मग त्यावरून तुम्ही टॅन स्क्वेअर म्हणजे सेक स्क्वेअर मायनस 1 म्हणू शकत होता किंवा सेक स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअर इज इक्वल्स टू 1 सुद्धा म्हणू शकत होता. बरोबर ना. नंतर काय बघा, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू कोसेक स्क्वेअर थिटा. मग तिथं आपण कॉट स्क्वेअर म्हणजे कोसेक स्क्वेअर मायनस 1 किंवा कोसेक स्क्वेअर मायनस कॉट स्क्वेअर इज इक्वल्स टू 1. म्हणजे या आयडेंटिटीज आणि सब आयडेंटिटीज तुम्हाला सगळ्या माहित असल्या पाहिजे. बरोबर ना. तर बघा मग इथं आता काय दिलेलं तुम्हाला, यस व्हॉट गिवन म्हणतो मी या ठिकाणी के स्क्वेअर where k is any non-zero constant, so k square is equals to what the given sec x tan x आणि 0 नंतर मायनस tan x आहे, परत मायनस sec x आहे आणि परत काय 0 आणि इथं 0 0 आणि काय आलं बघा 1. आता हा जो डिटर्मिनंट आहे या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय दिली आहे, त्यांनी के स्क्वेअर दिले आणि तुम्हाला विचारलं काय तर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ के. म्हणजे जर या डिटर्मिनंटची व्हॅल्यू के स्क्वेअर असेल तर मग के बरोबर काय येतं. मग त्यासाठी आपल्याला या ठिकाणी काय केलं पाहिजे, हा डिटर्मिनंट एक्सपांड केला पाहिजे. म्हणजे या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट केली पाहिजे. बरोबर. आणि ही येणारी जी व्हॅल्यू आहे बघा, ती व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे, के स्क्वेअर बरोबर इक्वेट करून त्यावरून तुम्हाला के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर फाइंड आउट करूया. मग बघा इथं काय होतं, सुरुवातीला मी के स्क्वेअर लिहितो या ठिकाणी, के स्क्वेअर इज इक्वल्स टू यस सेक एक्स. तो कॉलम आणि रो ड्रॉप केला, राहिलं काय बघा मायनस सेक एक्स 0 0 1. त्याच्यानंतर मायनस टॅन एक्स, बघा तो कॉलम आणि रो ड्रॉप केला, राहिलं काय बघा इथं मायनस टॅन एक्स 0 0 आणि किती आला बघा 1. कळतो का बघा सर्वांना. काय करताय तुम्ही, कॉलम आणि रो ड्रॉप केला, कॉलम आणि रो ड्रॉप केला आणि नंतर प्लस थर्ड जे आहे ते 0 इंटू एनिथिंग 0, कारण बघा ना कॉलम आणि रो ड्रॉप केला, मायनस टॅन एक्स इंटू 0 मायनस सेक एक्स इंटू 0 म्हणजे 0 इंटू एनिथिंग 0 येणार आहे आणि परत इंटू 0 म्हणजे सगळं 0 होणार आहे. बरोबर. तर बघा मग हे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. तर काय येतं बघा या ठिकाणी, यस के स्क्वेअर इज इक्वल्स टू सेक एक्स यस मायनस सेक एक्स इंटू 1 दॅट इज अ मायनस सेक एक्स, पुढं मायनस टॅन एक्स इंटू किती मायनस टॅन एक्स इंटू 1 दॅट इज अ मायनस टॅन एक्स. बरोबर ना. म्हणजेच काय झालं बघा, सेक एक्स मायनस सेक एक्स इंटू 1 मायनस सेक एक्स मायनस 0 इंटू 0 0, पुढं मायनस टॅन एक्स बाहेर मायनस टॅन एक्स इंटू 1 दॅट इज अ मायनस टॅन एक्स मायनस 0 इंटू 0 0 झालं ते. बरोबर ना. तर हे कॅल्क्युलेशन लक्षात आलं का बघा. आणि मग आता जर याच्या पुढे जर मी सिम्प्लिफाय केलं तर किती येतं बघा, के स्क्वेअर इज इक्वल्स टू मायनस सेक स्क्वेअर एक्स मायनस मायनस प्लस काय आलं ते टॅन स्क्वेअर एक्स. बरोबर. आता याच्यातून काय करतो बघा मी, यस मायनस टेकिंग कॉमन, मी मायनस साइन त्याच्यातून कॉमन घेतोय. बरोबर ना. जर मी मायनस कॉमन घेतलं तर आत काय राहणार आहे बघा, यस सेक स्क्वेअर एक्स मायनस किती हो टॅन स्क्वेअर एक्स. लक्षात आलं का बघा. म्हणजे इथं काय केलं आपण, मायनस सेक एक्स इंटू सेक एक्स मायनस सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन एक्स मायनस मायनस प्लस टॅन स्क्वेअर एक्स आलं आणि या दोन टर्म मधून मी मायनस साइन कॉमन घेतलं, आत राहिलं सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स. आणि मग या ठिकाणी आता मला फंडामेंटल आयडेंटिटी माहित असली पाहिजे. काय आहे बघा आयडेंटिटी, यस 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू काय येतं सेक स्क्वेअर एक्स. आणि याच्यावरून आपण असं म्हणू शकतोय सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू किती 1. त्यामुळे बघा मग या ठिकाणी काय होतं मग, यस के स्क्वेअर इज इक्वल्स टू किती आलं मायनस 1, कारण या सेक स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअर ची व्हॅल्यू किती आली 1 आली. बरोबर ना. आता मग तुम्हाला के इज इक्वल्स टू काय मिळणार आहे, प्लस मायनस स्क्वेअर रूट मध्ये मायनस 1. म्हणजे के ची जी व्हॅल्यू आली आहे ती काय येणार आहे प्लस मायनस स्क्वेअर रूट मध्ये मायनस 1. आणि बघा मग स्क्वेअर रूट मध्ये मायनस 1 आला म्हणजे
धिस इज अन इमॅजिनरी नंबर, ज्याला आपण आयोटा असं म्हणतोय. बघा, जी मुलं म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर हा टॉपिक म्हणजे ऑनलाईन मी युट्यूबला त्याचे लिंक्स आहेत. कॉम्प्लेक्स नंबर हा टॉपिक संपलेला आहे, म्हणजे सुरुवातीला बेसिक फाउंडेशन, त्याच्यानंतर मी कॉम्प्लेक्स नंबर हा टॉपिक घेतला होता. कॉम्प्लेक्स नंबरचे सगळे पॉइंट्स आपण कव्हर केलेले आहेत. बरोबर, जे जेडब्ल्यू लेवल्सचे आहेत ते सगळे पॉइंट्स आपण कव्हर केलेले आहेत विथ ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स. बरोबर ना. मग त्या ज्यांनी कॉम्प्लेक्स नंबर्स अटेंड केलेला आहे, तो टॉपिक ज्यांनी बघितलेला आहे युट्यूबला, ज्यांनी ते लेक्चर्स बघितलेले असतील, त्यांना हा स्क्वेअर रूट ऑफ -1 ओळखीचा नंबर आहे. म्हणजे लक्षात घ्या, दॅट इज अ इमॅजिनरी नंबर. इमॅजिनरी नंबर ज्याला आपण आयोटा असं म्हणतोय आणि ज्याची व्हॅल्यू काय आहे, स्क्वेअर रूट -1. त्यामुळे मग मला सांगा, मग k इज इक्वल्स टू प्लस मायनस काय येतं, आय. सो व्हॅल्यू ऑफ k इज प्लस मायनस आयोटा. म्हणजेच कोणतं आन्सर या ठिकाणी बरोबर आहे बघा. येस, डी इज द करेक्ट आन्सर. म्हणजे काय केलं बघा या ठिकाणी, के स्क्वेअर बरोबर तुम्हाला हा डिटर्मिनंट दिलेला आहे. तुम्ही हा डिटर्मिनंट आपल्या रेग्युलर मेथडने सॉल्व्ह केला, रेग्युलर एक्सपान्शन केलेलं आहे, वेगळं काही नाहीये. मग ते एक्सपान्शन केल्यानंतर के स्क्वेअर बरोबर तुम्ही सिम्प्लिफाय केला आणि त्यानंतर सेकंड फंडामेंटल आयडेंटिटी तुम्ही त्या ठिकाणी यूज केला. बरोबर, आणि त्या सेकंड फंडामेंटल आयडेंटिटीचा यूज केल्यानंतर तुम्हाला काय मिळालं, के स्क्वेअर इज इक्वल्स टू -1. सो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, के इज इक्वल्स टू प्लस मायनस स्क्वेअर रूट -1. कारण कधीही लक्षात घ्या, स्क्वेअर रूट जेव्हा तुम्ही घेताय तेव्हा येणारा आन्सर हे प्लस मायनसच्या फॉर्म मध्ये असणार आहे. त्यामुळे प्लस मायनस स्क्वेअर रूट -1, बट दिस स्क्वेअर रूट -1 इज अ इमॅजिनरी नंबर, इट इज नॉट अ रिअल नंबर. कारण स्क्वेअर रूट मध्ये जर निगेटिव्ह नंबर आला किंवा निगेटिव्ह साईन येत असेल तर बघा, तुम्हाला आठवतं काय, तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या सोल्युशन मेथडमध्ये तुम्ही सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन युझिंग फॉर्म्युला मेथड, त्यामध्ये डेल्टा म्हणजे डिस्क्रिमिनंटशी रिलेटेड हा कन्सेप्ट बघितलाय. जेव्हा डिस्क्रिमिनंट ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 0 असेल, रूट्स आर रिअल, म्हणजे स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 असेल तर रूट्स रिअल अनइक्वल, इक्वल्स टू 0 असेल तर रूट्स रिअल इक्वल, आणि लेस दॅन 0 असेल म्हणजे b² - 4ac ची व्हॅल्यू लेस दॅन 0 असेल तर तुम्ही म्हटला होता की रूट्स आर नॉट रिअल, म्हणजे त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला रिअल रूट्स नाही आहेत. तसंच आहे, रिअल रूट्स नाही आहेत म्हणजे दॅट रूट्स आर इमॅजिनरी. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ के, के इज इक्वल्स टू प्लस मायनस आय. सर्वांना लक्षात आलंय. तर बघा, मग सेकंडचं आन्सर काय येतं, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ के, के इज इक्वल्स टू प्लस मायनस आय. आता याच पद्धतीनं आणखी एक एक्झाम्पल आपण बघूया. आता जाऊया थर्ड एक्झाम्पल कडे. काय बघा थर्ड एक्झाम्पल, इफ डेल्टा मीन्स व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट इज व्हॉट, दिस इज डेल्टा. बरोबर ना. मग हा डिटर्मिनंट तुम्हाला दिलाय आणि त्या डिटर्मिनंटची जी काय व्हॅल्यू असणार आहे, तर ऑप्शन्स काय आहेत बघा. That value of that delta is minimum of that delta is equals to 18. बरोबर, किंवा maximum value of that determinant is equals to 12, maximum value of determinant is equals to 8 आणि minimum value of determinant is equals to 12. म्हणजे तुम्हाला इथं या डिटर्मिनंटची मॅक्झिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू जी काही येईल, म्हणजे मॅक्झिमम असेल किंवा मिनिमम असेल, ती व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी सांगायची आहे. तर बघा लक्षात घ्या, जे काही क्वेश्चन्स आपण बघतोय बाळांनो, डिटर्मिनंट्स वरचे याच टाइपचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. आणखी आपण भरपूर एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत, लक्षात घ्या. तर मग इथं आपल्याला हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा आहे. बरोबर, सोडूया मग हा डिटर्मिनंट. काय येतं बघा, येस गिवन म्हणतो मी, दिस डेल्टा इज इक्वल्स टू, राईट द डिटर्मिनंट काय बघा, 2 मायनस साइन एक्स, त्याच्यानंतर 1 मायनस साइन एक्स, 2 आणि साइन एक्स आहे, त्याच्यानंतर -1 मायनस साइन एक्स आणि किती 2. बरोबर ना. हा तो डिटर्मिनंट आहे. आता इथं मग हा जो डिटर्मिनंट दिलेला आहे याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे आणि मग त्यावरून त्याची मॅक्झिमम आणि मिनिमम काय आहे, यातलं कुठलं ऑप्शन बरोबर आहे ते आपल्याला शोधायचं आहे. तर अगोदर हा डिटर्मिनंट आपण एक्सपांड करूया. बरोबर, तर बघा मग हा जर डिटर्मिनंट मी एक्सपांड केला तर 2 कॉलम आणि रो ड्रॉप केला, 2 साइन एक्स मायनस साइन एक्स आणि 2. बरोबर ना. कॉलम रो ड्रॉप केला, 2 साइन एक्स मायनस साइन एक्स 2 आलं, त्याच्यानंतर मायनस साइन एक्स, पुन्हा कॉलम आणि रो ड्रॉप केला
काय राहतं बघा या ठिकाणी यस मायनस साइन एक्स, साइन एक्स -1 आणि 2 आणि त्याच्यानंतर +1 पुन्हा कॉलम आणि रो ड्रॉप केला किती येतं बघा दॅट इज मायनस साइन एक्स 2 -1 आणि किती मायनस साइन एक्स. लक्षात घ्या म्हणजे व्हॅल्यूज आपण त्या ठिकाणी पुट केलेली आहेत बरोबर ना. म्हणजे काय केलं फर्स्ट एलिमेंट कॉलम रो ड्रॉप केला, सेकंड एलिमेंट कॉलम रो ड्रॉप केला आणि थर्ड एलिमेंट कॉलम रो ड्रॉप केलेला आहे बरोबर. आणि आता फक्त आपल्याला हे सिम्प्लिफाय करायचं आहे. मग सिम्प्लिफाय करूया. किती येतं बघा यस व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट 2 2 आर 4 आणि मायनस साइन एक्स इंटू साइन एक्स दॅट इज मायनस किती येतं साइन स्क्वेअर एक्स. बघा 2 2 आर 4 मायनस या सब डायगोनलच्या एलिमेंटचा प्रोडक्ट बरोबर. त्याच्यानंतर मायनस मायनस या ठिकाणी ना साइन एक्स, पुन्हा या ठिकाणी कॅल्क्युलेशन करा बघा किती येणार इथं -2 साइन एक्स मायनस मायनस +1 साइन एक्स आणि त्याच्यानंतर पुढं +1 पुन्हा तेच मायनस मायनस प्लस साइन एक्स इंटू साइन एक्स दॅट इज साइन स्क्वेअर एक्स आणि मायनस इथे किती येतं -2. लक्षात आलं का बघा. आणि आता हे कॅल्क्युलेशन आपल्याला सिम्प्लिफाय करायचंय बस. म्हणजे बघा इथं काय काय होणार आहे या ठिकाणी यस हा 2 4 प्लस किती येतं साइन स्क्वेअर एक्स त्याच्यानंतर प्लस साइन एक्स आतमध्ये बघा -2 साइन एक्स प्लस साइन एक्स दॅट इज मायनस साइन एक्स आणि त्याच्यानंतर +1 यस साइन स्क्वेअर एक्स मायनस मायनस +2 बरोबर ना. सिम्प्लिफाय करत गेलोय आपण, काही वेगळं नाहीये लक्षात घ्या. आहे त्याच पद्धतीनं तुम्हाला डिटर्मिनंट एक्सपांड करायचं आहे आणि त्याचे व्हॅल्यू ज्या काही येतील ते एक्सपान्शन पुढे पुढे लिहित जायचं आहे बरोबर ना. आता याच्या पुढे आपण सिम्प्लिफाय करूया. काय येतं बघा यस 2 ना आतमध्ये मल्टिप्लाय करा 2 4 आर 8 प्लस किती आलं 2 साइन स्क्वेअर एक्स त्याच्यानंतर प्लस मायनस मायनस किती येतं साइन स्क्वेअर एक्स आणि पुढं प्लस बघा 1 इंटू साइन स्क्वेअर एक्स दॅट इज साइन स्क्वेअर एक्स आणि प्लस किती बघा 2 आलेला आहे बरोबर ना. मग हे जर आपण सिम्प्लिफाय केलं तर याच्या पुढं काय येतं बघा यस 8 + 2 दॅट इज 10 आणि पुढं 2 साइन स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स गेट कॅन्सल म्हणजेच इथं आलं किती बघा +2 साइन स्क्वेअर एक्स. इथंपर्यंत लक्षात आलं का बघा. ही आहे डेल्टाची व्हॅल्यू. आता या ठिकाणी मी एक कन्सेप्ट तुम्हाला सांगणार आहे. तो कन्सेप्ट खूप महत्वाचा आहे कारण आपण ट्रिग्नोमेट्रिक रेशो जे बघितलेले आहेत साइन थिटा बघितला, कॉस बघितला, टॅन, कॉट, सेक, कोसेक बघितलेलं आहे. आता जेव्हा आपण ते ट्रिग्नोमेट्रिक रेशोची व्हॅल्यू फाइंड आउट करतोय एखाद्या पर्टिक्युलर अँगलला तर एक साइन बद्दल मी बोलतोय. आता साइन थिटाची ज्या काही व्हॅल्यूज तुम्ही बघितल्या ऍट अ पर्टिक्युलर अँगल म्हणजे साइन 0 असेल, साइन 30, साइन 45, साइन 60 असेल, त्याच्याबरोबर साइन 90, साइन 180 बघितलेलं बरोबर ना. तर या सगळ्याच अँगलसाठी साइनची जर तुम्ही व्हॅल्यू चेक केलात तर तुमच्या लक्षात येणार आहे की ती व्हॅल्यू 1 पेक्षा ग्रेटर कधीच आलेली नाहीये लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर ती व्हॅल्यू -1 पेक्षा लेस पण कधी आलेली नाहीये. म्हणजे यावरून आपण एक असं सांगू शकतोय की साइन थिटा कुठल्याही अँगल साठी साइन ऑफ दॅट अँगल त्याची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू -1 आणि 1च्या इन बिटवीन येणार आहे. म्हणजेच यालाच आपण फंक्शनच्या भाषेत रेंज ऑफ साइन थिटा असं म्हणतोय. तर बघा मग रेंज ऑफ साइन एक्स म्हणजेच काय असणार आहे साइन एक्स ची व्हॅल्यू जी आहे ती काय असणार आहे लाईज बिटवीन -1 to 1 फॉर एनी एक्स. एक्स काही का असे ना एक्स व्हॅल्यू काही असेल बरोबर. तर साइन ऑफ दॅट एक्स त्याची जी व्हॅल्यू असणार आहे ती कशी असणार आहे 1 पेक्षा लेस दॅन ऑर इक्वल्स टू आणि -1 पेक्षा ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू. आता मग जर हे असेल तर मला सांगा मग मी काय करतोय साइन स्क्वेअर एक्स लेस दॅन ऑर इक्वल्स टू 1 येणार आहे ना बरोबर. म्हणजे साइन एक्स ची व्हॅल्यू समजा मी -1 घेतली तर साइन स्क्वेअर एक्स काय येणार आहे 1 येणार आहे. साइन एक्स समजा मी 1 घेतलं तर साइन स्क्वेअर एक्स काय येणार आहे 1 येणार आहे. म्हणजे साइन स्क्वेअर एक्स ची व्हॅल्यू लेस दॅन ऑर इक्वल्स टू काय येणार आहे 1.
बरोबर ना. मग नेमका हाच कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी युज करायचा आहे. बघा काय होतं मग इथं, यस डेल्टा इज इक्वल्स टू 10 प्लस 2 इंटू काय आहे साइन स्क्वेअर एक्स, म्हणजेच याची जी व्हॅल्यू आहे ती काय असणार आहे लेस दॅन ऑर इक्वल्स टू 12 असणार आहे. कारण बघा समजा मी साइन स्क्वेअर एक्स बरोबर 1 घेतलं तर 10 प्लस 2 किती येणार आहे 12. समजा साइन स्क्वेअर एक्स ची व्हॅल्यू मी लेस दॅन 1 घेतली तर 10 प्लस इथं जो काही 2 चा मल्टिपल आहे साइन स्क्वेअर एक्स तो कसा आहे लेस दॅन 1 आहे, म्हणजे काय होणार आहे त्याची व्हॅल्यू 12 पेक्षा लेस होईल. म्हणून मग इथं आपण काय म्हणू शकतो बघा, देअरफॉर मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ डेल्टा इज इक्वल्स टू किती येणार आहे बघा 12. म्हणजे दिलेला जो डिटर्मिनंट आहे त्या डिटर्मिनंटची मॅक्झिमम व्हॅल्यू किती येणार आहे 12 येणार आहे. सर्वांना व्यवस्थित लक्षात आलं का बघा. एक्झाम्पल खूप सोपा आहे आणि त्याबरोबर महत्वाचं पण आहे, कारण इथं आपण एक नवीन कन्सेप्ट बघितला. दिस इज द न्यू कन्सेप्ट फॉर यू. याला आपण रेंज असं सुद्धा म्हणतोय. ते आपण डिटेलमध्ये फंक्शन्स, त्याचं डोमेन, कोडोमेन, रेंज त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत ते. पण मला सांगा सर्वांना हे एक्झाम्पल व्यवस्थित लक्षात आलं तर मग इथं याचा आन्सर काय असणार आहे बघा. येस बी इज द करेक्ट आन्सर. बी जे आहे ते याचं काय असणार आहे करेक्ट आन्सर असणार आहे. लक्षात घ्या तुम्हा सर्वांना हे एक्झाम्पल व्यवस्थित लक्षात आलेलं आहे, कारण ही अशी एक्झाम्पल्स तुम्हाला माहित असले पाहिजेत. यामध्ये फक्त काय केलेलं आहे बघा आपण एक्सपान्शन केलेलं आहे आणि त्याबरोबर ट्रिग्नॉमेट्रिक रेशोचा एक वेगळा कन्सेप्ट म्हणजे रेंज आपण या ठिकाणी यूज केलेली आहे. बरोबर. तर सर्वांना लक्षात आलं असेल तर याच्या पुढचे एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार.